हाय, मी आशिष जिल्हावार. मी इंटिरियर डिझायनर आहे. 2004पासून मी पुण्यात आहे राहायला. त्याच्यानंतर मी एक फ्लॅट ड्रीम हाऊस शोधत होतो. त्याच्यानुसार मी भरपूर सारे प्रॉपर्टीज सर्च केल्या. त्याच्यानंतर मला माझ्या प्रोजेक्टच्या संदर्भात भरपूर फिरण्यात आलं. त्याच्यामुळं मग मला अंशु लिवा हा प्रोजेक्ट हायवेला दिसल्यानंतर मी त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि त्याच्यानंतर जो प्रोजेक्ट मला तिथं आवडला त्याच्यानंतर मी तो प्रोजेक्ट बघितला पर्सनली जाऊन. त्याच्यानंतर त्यांची प्रोजेक्ट लेआउट बघितला म्हणजे आणि मी बिल्डिंगमध्ये राहतो. बिल्डिंगचा लेआउट मी जेव्हा बघितला फ्लॅटचा लेआउट त्याच्यानंतर तो मला लेआउट आवडला. बेसिकली माझी रिक्वायरमेंट होती 2 BHK. पण इथं त्यांनी ज्या पद्धतीने प्लॅनिंग केली 3 BHK, 2 BHK आणि 2.5 BHK. त्यांना ॲज कम्पेअर टू 2 नाही तर नाही, 3 नाही तर नाही तर ॲटलिस्ट 2.5 ॲज कम्पेअर टू 3 BHK माझं ड्रीममध्ये कंप्लीट होऊ शकतं. म्हणून मी 2.5 BHK हा फ्लॅट बुक केला. त्याच्यानुसार मग मला असं सराउंडिंगमध्ये काय इफेक्ट जाणवतात ते मला बघायचे होते की मॉर्निंगला काय सेशन वर्किंग होतं, आफ्टरनूनला काय चेंजेस होतात, इव्हनिंगला काय चेंजेस होतात. हे स्वतः मी पर्सनली तिथे मॉर्निंगला 5-6 वाजता येऊन व्हिजिट केली. आफ्टरनूनला बघितलं. त्याच्यानंतर इव्हनिंगलासुद्धा काय चेंजेस होतात त्याच्यानुसार मी तिथं व्हिजिट केली पर्सनली. एक फ्लॅट घ्यायचा होता पण मला एवढा प्रोजेक्ट आवडला त्यामुळं मी माझ्या रिलेटिव्हजलासुद्धा कन्व्हिन्स केलं आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या की सगळ्या डेस्टिनेशनमध्ये रिचेबल पॉईंट्सपासून हा प्रोजेक्ट जो आहे किती आपल्याला जवळ आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या डेस्टिनेशन पॉईंट्स आहेत जसे की आपण जनरली जातो, स्टेशनला जातो, स्वारगेटला जातो, एअरपोर्टला जातो. ह्या पॉईंट्सला आपल्याला जाण्यासाठी किती एकदम कन्व्हिनियंट आहे आणि CTC कनेक्टेड पण आहे आणि हायवेला जरी कनेक्ट असला तरी हायवेचा नॉईज तुम्हाला तिथे मिळणार नाही. ते तुम्हाला एक छान असं इफेक्ट तिथं मिळेल की तुम्हाला बाकीचा डिस्टर्बन्स मिळणार नाही. अजून प्लस पॉईंट एक सांगायचं म्हटलं तर तिथे जे राम नदी वाहते बाजूला तर ती जेव्हा वाहत असताना जो खळखळ आवाज येतो तो एक छान आपल्याला एक छान असा साऊंड रिफ्लेक्ट करतो. त्याच्याने आपल्याला एक रिफ्लेक्शन येतं, आपल्या बॉडीला एक थोडंसं एक वेव्ज येतात, चांगल्या फीलिंग्स येतात, पॉझिटिव्ह फीलिंग्स त्यामुळे मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर मी ह्या सर्व गोष्टी माझ्या रिलेटिव्हला सांगितल्यानंतर आम्ही तिथे 5 फ्लॅट बुक केले एकदाच.